1950 साली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे। त्यानिमित्त अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृतीचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे तसेच माजी स्थायी समिती सभापती नानासाहेब काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी ट्रस्टी अध्यक्ष राजकुमार सुरवसे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड, मनीष सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती। देवतेच्या पूजेचं पुरोहित व्यंकटेश पंतुलू यांनी केले। करोड भारतीय जनतेचं श्रद्धास्थान असलेले प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या येथे असलेल्या श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती जिल्हा परिषद चौक येथे उभी केली आहे। सोलापूरकर जनतेला श्रीरामलाच्या दर्शनाची अनुभूती या माध्यमातून अनुभवता येणार आहे। तरी जास्तीत जास्त सोलापूरकरांनी रामललाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव अध्यक्ष तात्यासाहेब वाघमोडे यांनी केले आहे। यावेळी उपाध्यक्ष आशिष टेळे, कोषाध्यक्ष रवी साखरे, सहकोषाध्यक्ष अनिल शेंडगे, लेजिम प्रमुख विठ्ठल वाघमोडे, प्रवीण परदेशी, अभिषेक धडे, मिरवणूक प्रमुख राजू आखाडे, गणेश अंजेखाने, अंबादास लोखंडे, विक्रांत शेंडगे, राम वाघमोडे, दत्ता रत्नपारखे, सचिन वाघमोडे, ओंकार रणदिवे, अतुल वाघमोडे, अमोल जाधव, गणेश लोखंडे, समर्थ रणदिवे यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अयोध्येतील राम मंदिराचं भव्य दिव्याचं डेकोरेशन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। गेल्या 75 वर्षापासून सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। या तुळजापूरला पायी जाणाऱ्या लोकांसाठी महाप्रसादाचं वाटप गेल्या 25 वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे। 10 दिवस आई जगदंबेचा जागर करण्याच्या उद्देशाने 101 जोडप्यांच्या हस्ते महाआरतीचं इथं आयोजन केलेलं आहे। त्याच पद्धतीने 1000 लोकांसाठी महाप्रसादाचा पण कार्यक्रम आपण या मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे। तरी मी सोलापुरातल्या तमाम देवी भक्तांना विनंती करतो की अयोध्येत ज्यांना जाता येत नाही अशा लोकांनी रामलल्लाचा अनुभवण्यासाठी जिल्हा परिषद चौक या ठिकाणी नवरात्रीच्या 10 दिवसामध्ये या देखरेखीचं जे आयोजन केलेलं आहे तो सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी सोलापूरकरांना करतो। Like, subscribe, click on the bell.